आय होप दोन्ही संघाचे खेळाडू ऑलरेडी आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर चेंडू जातो तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि चौकार पाहायला मिळते. दोन चेंडू दोन चौकार आले. चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पद्माकर कडून. हो, लास्ट वेळेला स्टीअर करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. या संघाचा सगळ्यात अनुभवी खेळाडू, एक चतुर चाणाक्ष खेळाडू म्हणजे पद्माकरला ओळखलं जातं. आज 40+ माध्यमात संघामध्ये तो दाखल झालाय. ओव्हर द विकेट ऑन साइड प्लेस करतायत. वाईडिश मिड ऑनला चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक काय टीममध्ये मिसफील्ड होते, फंबल झालेत आणि याचा फायदा उचललाय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात आणि 2 धावे धावसंख्या सरकते फुटे ती डबल फिगरमध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर तुम्ही वादात पाटील 11 संदप संघाने गोलंदाजी स्वीकारली आहे आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलंय ते बेतवडे संघाला. ओ द विकेट ऑन साइडला प्रतिम फटका पद्माकरच्या बॅटमधून सीमारेषे बाहेर. धमाकेदार फटका, षटकार. उमेश की नाणेफेकीचा कौल जिंकला तो संघ मात्र सामना जिंकू शकला नाहीये. म्हणजे चेसिंग आतापर्यंत झालेली नाही धावसंख्या मैदानावर मागच्या 2 सामन्यात. ओ द विकेट स्टेप आउट झाले लास्ट उमेडला. खूप चांगला फटका. दिशेपासून थोडंसं दूर खेळतात. पॉइंट रिजन मध्ये थोडेसे अपिच खेळलेत फटका पद्माकर आणि तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर कंप्लीट करतात फलंदाज पद्माकर. धावसंख्येला आकार देत धावफलकावर या 2 धावेने ते एकूण 18 धावसंख्येवर. तिन्ही सामन्यामध्ये तुम्हाला पहिल्या षटकातली सुरुवात एक बेफाम पाहायला मिळाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं खाडी संघाने तब्बल 17 धावा कुठल्या. मागच्या सामन्यात आपण पाहिलं पिसोली संघाने तब्बल 18 धावा कुठल्या. आणि इथे सुद्धा तसंच काही उत्तर तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजी करत असताना बेतवडे संघाकडनं तब्बल 18 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. तर निलेश म्हात्रे यांचं आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. मी पाहतात ऋषी 11 कार्टिक आणि त्याचबरोबर ओमसाई एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आयोजित मान्य श्री अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मान्य श्री अर्जुनदादा पाटील चषक 2019 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये निलेश म्हात्रे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे त्यांचं. ऋषी 11 कार्टिक संघाच्या माध्यमातून निश्चितच तुम्ही निलेशचा सुद्धा तुम्ही पाहता परफॉर्मन्स करत असताना 40+ क्रिकेट स्पर्धेमध्ये. पण शहरी विभागात निलेश खेळतात. बाळा बोराडे ते कैलास पोरजी असे मात्र खेळाडू, विकी कमाल पडायचे असे मात्र खेळाडू तुम्हाला 40+ माध्यमातून शहरी विभागातना पाहायला मिळतात खेळत असताना. षटकामध्ये परिवर्तन, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज सज्ज होते मानपाडा यांकडून नवीन षटक घेऊन विनोद पाटील. पद्माकरच्या सोबत आलेत मैदानावर महेश जे पहिल्यांदाच येत आहेत स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या षटकाकडे धावसंख्या एक्झॅक्टली पाहायला मिळते एकूण 18 धावा धावफलकावर. जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळा. प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये 4-4 षटकांचा तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. नॅशनल ऑफ ब्रेक होता आतमध्ये अंत चेंडूला. सचिन कडू, रमेश पात्रे यांच्या खांद्यावर जबाबदारी. तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दिवसातला तिसरा सामना तुम्ही पाहतात या प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर. लॉफ्टेड स्ट्रोक मिड ऑफ वरने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. मागे जातो चेंडू डीपला. क्षेत्ररक्षक येतात लॉंग ऑफ वर आणि मिळेल ती फक्त एकच धाव. IPL संग्राम सुरू आहे पण मैदानात सुद्धा तुम्ही पाहतात 40 वर्षावरील खेळाडूंची ही क्रिकेट स्पर्धा. अर्जुनदादा पाटील चषक 2019 वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं तुम्हाला आयोजन पाहायला मिळत आहे. पडले आणि वाडेकर संघाचे संगणक आपण सुद्धा लवकर रिपोर्ट करायचं आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन यायची आहे आणि आपला ड्रेस कोड पिकअप करायचा आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता, थोडासा फुलला येत होता. ऑन साईडला प्लेस केला. मिड विकेटला चेंडू जातोय. डीप मिड विकेटला चेंडू कव्हर करून फेक करतो. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. फेक चांगली होते पण 2 धावा खूप वेगाने दोन्ही फलंदाज पूर्ण करतात महेश आणि त्याचबरोबर पद्माकर. आणि धावसंख्येला योग्य आकार देतात धावफलकावर. तो 21 या धावसंख्येवर. (21 without loss in the second over. विनोद पाटील मानपाड्यांकडून
थोडासा ऍक्शन वेगळी होती चेंडू फेकण्याची, रिलीज करण्याची, सेमी मलिंगा. आणि तिथेच मात्र बीट झाले पद्माकर, थोडेसे थांबले कारण ऍक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळाली या चेंडूवर. त्यामुळे थोडासा पॉज केला आणि चेंडूला जाऊ दिलं, लेफ्ट केलं चेंडूला पद्माकरने. डॉट बॉल आफ्टर लॉंग टाइम. बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करायचं होतं, थांबले थोडेसे मागे. चेंडूचा पाठलाग करतायत, वाट बघतायत, थोडासा पॉज घेत आहेत, थांबून फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण तोपर्यंत चेंडू खूप वेगाने निघून जातोय तो यष्टीरक्षकच्या हातामध्ये. धावसंख्या काय दाफलकर 21, बेतवडे संघ. थांबलेत, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, इनस्विंग होतं, आतमध्ये येतोय चेंडू. धावसंख्येला अंकुश पूर्णपणे लावलाय. आणि प्रत्येक सामन्यात तुम्हाला पहिल्या इनिंगमध्ये उमेश आपलं हे चित्र पाहायला मिळते की पहिल्या षटकात भरपूर धावा कुठल्या जातात, पण जेव्हा मानपाड यांकडनं दुसरं षटक हाताला जातं ते मात्र खूप कमी धावसंख्येचं पाहायला मिळतं. कमी धावसंख्येमध्ये धावसंख्येला तुम्ही पाहतात अंकुश लावतात, सरासरीमध्ये थोडीशी घट आणतात, कमी करतात धावसंख्या सरासरी, तेच तुम्हाला चित्र पाहायला मिळते. मग ते खाडी विरुद्ध आजदे असो, त्यानंतर आपण पिसल विरुद्ध कोपर असो, आणि आता तुम्ही पाहता संध विरुद्ध बेतवडे या संघासुद्धा तुम्हाला तेच चित्र पाहायला मिळते की दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न करतायत संघ. तुम्ही पाहतात बेतवडे एका संघ असा आहे निश्चितच. तुम्ही पाहतात दत्ता तांडेल, पद्माकर भोईर, गुरुनाथ पाटील, रामदास तांडेल, गीतेश पाटील, जयेंद्र पाटील, महेंद्र पाटील, अनंत पाटील, राजेश पाटील, कमलाकर तांडेल, जयवंत पाटील, कैलास तांडेल असा संघ आहे तो म्हणजेच बेतवडे. आणि पाटील 11 संदप, मधुकर पाटील, सचिन पाटील, शशांक पाटील, गिरीश पाटील, जगदीश पाटील, अरविंद पाटील, विनोद पाटील, किरण पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, प्रवीण पाटील आणि दत्ता पाटील. ओनली पाटील म्हणूनच संघ आहे तो पाटील 11 संदप. 40 वर्षावरील खेळाडूंची जी असोसिएशनची स्थापना झाली त्यानंतर मात्र या विभागात भरपूर प्रमाणात क्रिकेट स्पर्धा खेळवल्या जात आहेत. याचं एकमेव कारण या संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले ते अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन लाभतंय सर्व खेळाडूंना, सर्व संघांना. एक चांगल्या एका साच्यामध्ये सर्व संघ बांधले जातात, खेळाडू बांधले जात आहेत आणि डिसिप्लिन इथे सुद्धा मेंटेन केलं जाते. मात्र कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटची ओळख आहे, जो पाया आहे, जो आत्मा आहे तो म्हणजे डिसिप्लिन, शिस्त. आणि ती शिस्त तुम्हाला 40+ क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्या खेळाडूंच्या अंगी बांधली गेली आहे. याचं एकमेव उदाहरण तुम्हाला या संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. राऊंड विकेट, थांबले, थोडेसे पॉज घेतला, बॅकफुटला गेले, पुल करायचा प्रयत्न, पण पंच सांगताय चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर जात आहे, चेंडू अँगल होतोय. तो लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकत असताना गोलंदाज या षटकात गिरीश पाटीलचा वाईटचा इशारा. स्कोर मूव्स ऑन 22 इन द थर्ड ओव्हर. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, अपिश खेळत आहेत. डीप एक्स्ट्रा कावरला चेंडू जातोय तो डीप मध्ये. पद्माकरला दुसरी धाव घ्यायची होती पण नकार दिलाय तो फलंदाज महेशने आणि फक्त एका धार समाधान. फिरकी गोलंदाज वापरले गेलेत ते दुसऱ्या षटकात आपण पाहिलं विनोद पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र तुम्हाला पाहायला मिळतं गिरीश पाटीलच्या माध्यमातून हे 2 फिरकी गोलंदाज वापरले गेलेत तिसऱ्या आणि चौथ्या षटकात, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये. गिरीश राऊंड विकेट, हुक केलाय, ऑन साइडला खूप चांगला फटका, पुलचा चेंडू खूप वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि चौकार पाहायला मिळतोय तो पद्माकरच्या बॅटमधून. कव्हर केल्या गेल्या आणि त्यामुळे काय झालं की जे मात्र खेळाडूंनी जणू काही रामराम केला होता क्रिकेटला, असं म्हणत नाही की पूर्ण संघाने रामराम केला होता, काही खेळाडू अजूनही खेळत होते, पण जे मात्र खेळाडू लांब गेले, क्रिकेटपासून थोडेसे दुरावले गेले आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, ते मात्र त्या खेळाडूंना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न असोसिएशनच्या माध्यमातून केला गेलाय आणि क्रिकेटमधली रुची वाढवली आहे पुन्हा एकदा या खेळाडूंमध्ये या असोसिएशनने. याचं पूर्णपणे श्रेय जाते त्या या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील यांचं मात्र वाढदिवस येणाऱ्या 30 मार्चला तुम्ही पाहणार आहात. अत्यंत दिमाखात खूप मोठ्या प्रमाणात मात्र साजरा केला जाणार आहे आणि स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आमच्या लाडक्या रसिकांना, प्रेक्षकांना, खेळाडूंना मात्र जेवणाची व्यवस्था केली गेलेली. ऑन साइडला खूप चांगला फटका डीप मध्ये, 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय आणि हा चौकार.
असा एवढा मोठ्या दिमाखात वाढदिवस साजरा केला गेला नसेल, पण यावर्षी मात्र तो अत्यंत दिमाखात आम्ही साजरा करणार आहोत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पाहू शकाल आमच्या क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण असणाऱ्याची मात्र नोंद घ्यायची आपण. ओव्हरपिच होतं, फुलनेची डिलिव्हरी, पद्माकरला बांधून ठेवलं या चेंडूवर गोलंदाज गिरीशने. मागच्या दोन चेंडूत दोन उत्तम फट्टे तुम्हाला पाहायला मिळाले. ते फलंदाज पद्माकरच्या बॅटमनना लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने दोन चौकार त्याने वसूल केले. धावसंख्या वेग वाढवला आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 31 या धावसंख्येवर. तर सुरेश चौधरी तुम्ही पाहतात आमच्या व्यासपीठासमोर, खूप मोलाचं योगदान नवापाडा संघासाठी. यांचं लाभल्या चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय, मिड विकेटला मागे जातोय आणि झेल तर सोडला आणि चेंडू सीमारेषेवर षटकार. तर उमेश आपल्याला एकच मन डोळ्यासमोर येते, तेलही गेलं आणि तूपही गेलं, आधी राहिलं धुपाटणं. म्हणजे झेल तर सोडला, एक चांगली संधी होती आणि त्या समोरच्या खेळाडूला तुम्ही जीवनदान तर देताय आणि 6 धावा सुद्धा तुम्ही समोरून बहाल करतायत त्या समोरच्या संघाला. धावसंख्या धावफलकावर 37. राऊंड विकेट. ओ गुड बॉलिंग, फुल लेंथ होती. मागे जातोय चेंडू, पद्माकरच्या बॅटमनना क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये, स्क्वेअर लेगला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. पण पंच सांगतात हा चेंडू पायाला ब्रश होऊन जातोय, लेग बाईटचा इशारा होतोय आणि त्यामुळे 2 धावेन धावसंख्या पुढे सरकेल. मला सांगतात उमेश जाधव. धावसंख्या 2ने अंकी झाली धाव करते. एकच धाव आणि एकच धाव अंकित केली. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केलंय पुन्हा त्या पद्माकरने. जो रोल तुम्ही मागच्या सामन्यामध्ये की रोल पाहायला मिळाला तो फलंदाज कोमल भोईरचा, तोच रोल तुम्हाला या सामन्यामध्ये पद्माकरच्या बॅटमनना पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत एकही गडी न गमावता 3 षटकांवर धावसंख्या 38 कुठल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. 12.66च्या सरासरीने 38 धावेंचं योगदान. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप. तशी जणू काही पार्टनरशिप तुम्ही मागच्या सामन्यात सुद्धा तुम्ही पाहिली आणि पहिलं अर्धशतक आपल्या वैयक्तिक खेळीचं सादर केलं ते कोमल भोईरने. हल्लीच मालवणची क्रिकेट स्पर्धा आम्ही कव्हर केली, बाबाबर मित्रमंडळ. त्या स्पर्धेमध्ये बादल चौधरी नावाचा जो समालोचक होता याच्या माध्यमातून एक अप्रतिम समालोचन ऐकायला मिळालं, मालवणी भाषेतलं समालोचन ऐकायला मिळालं आणि भरपूर म्हणींचा, वाक्यप्रचारांचा मात्र उल्लेख ते मात्र आपल्या कॉमेंट्रीमध्ये सुद्धा केला होता. ही एक छोटीशी व्हिडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती आणि भरपूर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप पाहायला सुद्धा मिळाली. तर एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 38व्या धावफलकावर पद्माकर एका बाजूने खूप चांगली झुंज देतोय, फाईट करतोय, संघर्ष करतोय. त्याच्या बॅटमननं आतापर्यंत आपण 1 षटकार, 1 उत्तुंग षटकार, 2 उत्तुंग षटकार आणि तब्बल 4 चौकार पाहिले त्याच्या बॅटमधून. अशी फलंदाजी तुम्हाला पद्माकरची पाहायला मिळते. व्हॉट अ कमबॅक. पडले विरुद्ध वाडेकर. गोलंदाज येते ते नितीन. समोर केले लॉफ्टेड स्ट्रोक, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ क्लिअर करतोय. हवेच्या वेगाचा अत्यंत जमदार वापर, सीमारेषेबाहेर षटकार. मला आठवते की मकर संक्रांत चषक स्पर्धेमध्ये जेव्हा डोळ्याची जी दुखापत झाली त्यानंतर क्रिकेटला जणू काय अलविदा केला होता, पण काय कमबॅक केलंय, काय बॅटिंग आहे. बॅटिंगमध्ये असलेली ती दहशत, ताकद ती पद्माकरच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, स्क्वायर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला, मिळेल ती फक्त एकच धाव. वॉट बॅटिंग. एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट फ्रॉम पद्माकर. धावसंख्या 45 इन द लास्ट ओव्हर, इन द स्लॉग ओव्हर. शशांक. चेंज ऑफ द पेस, इन स्विंग होता आतमध्ये आणता चेंडूला. पद्माकरकडे स्वतःला स्ट्राईक रोटेट करायचं होतं. मग सुद्धा असं चित्र पाहायला मिळालं जेव्हा तडफडत होता अक्षरशः रवी गायकर आजी संघाच्या माध्यमातून, पण स्ट्राईक त्याला मिळालं नाही. त्याच रवीला एक नामी संधी होती सामना फिनिश करण्याची. ओ द विकेट. पुण्याचा तशाच प्रकारचा चेंडू, आतली कड, स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. पद्माकर मात्र 1000 समाधान मानतोय. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला, 2 धावा सुद्धा पूर्ण करतोय आणि 2 धावा पूर्ण करून आता मात्र धावसंख्या तुम्हाला पाहिजे धावफलकावरती एकूण 47 धावा या निर्णायक षटकामध्ये. 4थं षटक तुम्ही पाहता शशांक पाटीलचं मार्गस्थ आहे मैदानावर.
पाटील येऊन संदप संघाकडून बघायचं किती धावसंख्येमध्ये रोखणार या बेतवडे संघाला. बॅकफुटला गेले, स्टीअर करण्याचा प्रयत्न, आतली कड, पद्माकर स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिलं यश इथे मात्र संघाला मिळत आहे ते धावचीच्या स्वरूपामध्ये. आणि फलंदाज पहिलाच बाद होतोय तो बेतवडे संघाचा 47 या धावसंख्येवर. आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली दोन फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी. 47 धावसंख्येवर लागतोय तो पहिला धक्का या बेतवडे संघाला. मात्र त्याला ॲप्रिशिएट करत असताना, टाळ्या वाजवत असताना त्या खेळाडूसाठी अटॅकिंग बॅटिंग. पद्माकरची जी भूमिका सर्वप्रथम या संघामध्ये होती मात्र ती भूमिका पुन्हा पाहायला मिळते या संघामध्ये या खेळाडूची. अटॅकिंग बॅटिंग, 45 धावेंचं योगदान, इंडिव्हिज्युअल बॅटिंग परफॉर्मन्स, 18 चेंडू तब्बल 45 धावा पद्माकरने कुठल्या आपल्या संघासाठी. लिडिंग फ्रॉम द फ्रंट, स्टार्टिंगला गेले, आघाडीला गेले आणि तब्बल 45 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर बेतवडे संघ मैदानाच्या आतमध्ये सरकतोय. 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट करत आहोत बेतवडे संघासाठी, कारण आम्ही ऑलरेडी सूचना दिल्या होत्या. ट्रॅक हेच मात्र पद्माकर सांगतायत बाकीच्या खेळाडूंना, बाकीच्या खेळाडूंचं रिकन्सिलेशन करतायत की जे ट्रॅक आहे ते ट्रॅक पूर्णपणे एकाच कलरचे असणं बंधनकारक असेल, व्हाईट किंवा ब्लॅक. इथे तुम्ही व्हाईट परिधान करणार पूर्णपणे किंवा ब्लॅक परिधान करा, त्यामध्ये काहीच ऑब्जेक्शन नाही आमचं. पण मात्र खेळत असताना, कारण एक स्टँडर्ड लेवलची क्रिकेट टुर्नामेंट आहे, 40+ क्रिकेट टुर्नामेंट आहे, एका स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि अशी गोष्ट नाही आहे जगदीश की आपण पाहतोय की आपल्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. ब्लॅक आणि व्हाईट ट्रॅक असणं तुमच्याकडे एक नॉर्मल गोष्ट आहे, कॉमन गोष्ट आहे. पण अशी काही संगती मात्र त्या सूचनेचं पालन करत नाही. त्यामुळे काय होतंय की आयोजकांकडनं 2 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाते आहे. येस, 2 धावांची पेनल्टी पंचसूत्र सांगतायत आणि 2 धावा मी ऑलरेडी ॲड करत आहोत जेव्हा संदप संघ धावसंख्येचा पाठलाग करेल. जगदीश, आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, धावसंख्येचा पाठलाग झाला नाही. फक्त एकच गोष्ट घडली की दोन्ही सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकणारा संघ सामना जिंकू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात तुम्हाला असंच काही चित्र पाहायला मिळते की नाणेफेकीचा कौल जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, पण 50च्या पलीकडे धावा कुठल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 49, दुसऱ्या सामन्यात 57 आणि इथे मात्र 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो संदप संघाने बघायचा आहे हा पाठलाग इथे मात्र होणार का, कारण संदप संघाची ओळख खूप चांगली आहे, दांडगी ओळख आहे. यस नवनाथ. पडले संघाचे संघनायक आणि वाडेकर संघाचे संघनायक या ठिकाणी दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. मी विनंती करतो या आपला जो ड्रेस दिलाय तो चढवून घ्या, त्याच्यानंतरच नाणेफेकी करण्यात येईल, लक्षात घ्या. वाडेकर आणि पटले यांच्यामध्ये नाणेफेकी होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला गणवेश आहे तो दिलेला आहे, तो परिधान करून या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी यायचा आहे. ओव्हर टू प्रसाद परब. कैलास सांडेसाठी सूचना आहे की आपण सर्कलच्या आतमध्येच फक्त चित्रक्षण करू शकता, ही सूचना आलेली आहे. थँक्यू. तर आपण होळी लगेचच मैदानाच्या आतमध्ये लक्ष आहे ते 52 धाव्यांचं. प्रीमियर कॉलनीच्या एका ऐतिहासिक आणि वैभवशाली मैदानात तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. ऋषी इलेव्हन काटे आणि त्याचबरोबर होमसाई एंटरप्राइजेस काटे यांच्या माध्यमातून आयोजित मान्य श्री अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा अर्जुनदादा पाटील चषक 2019 या स्पर्धेचे तुम्हाला आयोजन पाहायला मिळते. एकूण 3 दिवसांचा कालावधी, 24 ग्रामीण, शहरी 10, एकूण 34 संघांचा समावेश असलेली क्रिकेट स्पर्धा. आज पहिला दिवस, सामना क्रमांक 3 सुरू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं खार्डी विरुद्ध आजचे खार्डी संघ
मात्र विजय झालाय. पिसोली विरुद्ध कोपर, पिसोली संघ विजय झालाय. संदप विरुद्ध बेतवडे सामना सुरू आहे. यानंतर मात्र तुम्ही पडले विरुद्ध वाडेकर यांच्यामध्ये तुम्ही नाणेफेक सुद्धा पाहणार आहात. पण तत्पूर्वी आपण वळूया धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. मात्र आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते आणि बघायचं 52 धावसंख्येचा पाठलाग किती मात्र कशा प्रकारे सुरुवात केली जाईल या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये हे सांगण्यासाठी मी थोडासा थांबतो, पण तुम्ही थांबू नका. पाहत आणि ऐकत राहा एक दर्जेदार समालोचन. आणि आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आणि ऐकूया नारली गावचे जगदीश पाटील यांना. धन्यवाद. हॅलो, थँक्यू प्रसाद सर, थँक्यू नवनाथ सालुंके. तर सामना सुरू होतोय. पहिलं सत्र संपलं. 51 धाबा कुठल्या गेल्यात. 52 धाबाचं लक्ष असेल, मात्र 2 धाबा ऑलरेडी ॲड करतोय ते आम्ही या ठिकाणी संदप संघाच्या याच्यामध्ये. हा पहिला चेंडू अक्रॉस दी लाईन निकळतोय आणि पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात, आक्रमण, प्रहार आणि या 6 धावा. तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळतात. फलंदाज मधुकर पाटील संदप संघाचे होते. पाटील एम पाटील कंपनीला पाहतोय आपण. पाटील 11 या नावाने ओळखला जाणारा संदप संघ. कैलास पोरजी तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा पाहायला मिळाल्या. गीतेश गोलंदाज पहिल्या षटक संघाच्या वतीने. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर लेग स्टंपला निघून जातोय आणि पंच मात्र वाईड चिकून करतात. 8 धावा आल्या धावपळ 9 धावा, कारण 2 धावा ऑलरेडी ॲड केल्यात. पॅनलाइज केलं गेलं ते बेतवडे संघाला. तर या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी तुम्ही एकच कलरची ट्रॅक परिधान करू शकता. बॅकफुटला जाऊन कट करतोय. ॲपिश केल्यात, मात्र चेंडू जातोय सीमा पलीकडे. आउटफील्ड पास आहे. पाता पाता चेंडू सीमा पलीकडे चौकार. पहिल्या फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी 2 संघ विजयात ठरल्यात. मात्र तिसरा सामना आहे बेतवडे विपक्ष संदप. हा चेंडू यावेळेस मात्र चांगला होता. थोडासा आकूट टप्प्याचा चेंडू फेकलाय आणि बॅट मात्र लवकर फिरवली गेली आहे आणि तोपर्यंत डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू गीतीच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळाला, कारण 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आल्यात आणि त्याच्यानंतर मात्र थोडासा दिलासा मिळतोय तो बेतवडे टीमला. यावेळेस फटका फसलाय. जास्त उंची लांबी कमी. क्षेत्ररक्षक जेल खाली होते. कैलास होते, मात्र तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या गेल्यात. संधी होती, मात्र जास्त उंची गाठली चेंडूने. जेच करता आलं नाहीये. जेलचा अंदाज हा बांधता आला नाहीये. क्षेत्ररक्षक कैलास होते मिडॉपला. यावेळेस मात्र लाईन भरकटतोय गोलंदाज आणि आणखीन एक खराब चेंडू फेकला. 16 धावा धावपळका भरती आल्यात. 13ची सरासरी कायम ठेवायची होती. पहिल्या षटकात पॉवर प्लेचा सुरेख वापर केला जातोय संदप संघाच्या वतीने. शॉट पुल करतोय. यावेळेस मात्र चेंडू लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू मात्र दन 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 करत 4 रन्स. चला लगेचच एकत्र येऊ नका. क्षेत्ररक्षण सजून घ्या. तब्बल 20 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. तर या दरम्यान पाहतोय आमचे निगुगावचे संदीपदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. सरचे स्वागत. तर 20 धावा कुठल्या गेल्यात. 52 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. धन्यवाद जगदीश. तर वाडेकर आणि पडले या आपण दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत.
मी संदीप पाटील यांना विनंती करतो नाणेफेकी करावं. या सामन्याचं नाणेफेकी करतील संदीप पाटील निघू. तर पुन्हा एक चौकार पाहायला मिळतोय. व्हेरी वेल प्लेट. चांगली फलंदाजी पाहतोय, अतिशय तगडी फलंदाजी. आणि षटकामध्ये मात्र 24 धावा कुठल्यात आणि पहिल्याच षटकामध्ये दमदार सुरुवात. या सामन्याचं नाणेफेकी करावं. काटा. तर नाणेफेकी जिंकली वाडेकर संघाने. काय निर्णय असेल विजय? क्षेत्ररक्षण करण्याचा. तर या करकटत्या उन्हामध्ये आपण 40+ सामने खेळता. ज्या यंग असताना तेव्हा आपण देखील खेळत होतो. मात्र या करकटत्या उन्हामध्ये खेळताना काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला, काय जाणवतोय? आता पहिल्यासारखा स्टॅमिना राहिला नाही, कारण हा ऊन सहन करण्याची आमची 40+ वाल्यांची हे नाही, कुवत नाही. असं आता तरी पण बघू, जिद्दीनं उतरू आम्ही आणि आमचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. मात्र याच सीझनमध्ये 40+ जी यंग असताना जी तू करामत करायचा, चांगली धावगती उभारायचा, गोलंदाजी देखील तेवढी चाणक्यरीती होती तुझ्यामध्ये. मात्र ते दिवस गेल्यानंतर असं मनाला देखील वाटलं होतं का की आपल्याला सिरीज लाभू शकेल बाईक म्हणून? आज 40+ क्रिकेट टुर्नामेंट खेळताना फक्त एकच माणसाला धन्यवाद द्यावं असं वाटतं, कारण अर्जुन दादा, त्यांच्यामुळे आम्हाला बंद झालं क्रिकेट, पुन्हा मैदानात उतरण्याची संधी भेटली. दादांना पहिलं मी अभिवादन करेल. तर बऱ्याच वेळेनंतर आपल्याला 40+ आयोजन जे यंग पिढीमध्ये होत आहेत, म्हणजे युवा खेळाडूमध्ये जे आयोजन पाहायला मिळतात त्याच्यापेक्षा कठोर आणि चांगले आयोजन पाहायला मिळत आहेत. तर हे आयोजनाविषयी काय म्हणशील? आज दुसरे स्वर्गीय रतनबुवा चषकाची टुर्नामेंट अशी आम्ही समजतो, ही पर्वणीच आहे आमच्यासाठी. दादाने अशी टुर्नामेंट भरवत राहावं ही सदिच्छा. ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी देखील. तर ज्ञानेश्वर, नाणेफेकी गमावल्यानंतर वाट्याला फलंदाजी आली, तर कशा प्रकारे रणनीती असेल तुझी? 10-12 रन रेट ओव्हरचा आम्ही एक पकडतो आणि वाडेकर हा एक बलाढ्य संघ आहे. बऱ्याचशा मॅचेस आणि बऱ्याचशा टुर्नामेंट त्याने यावेळी जिंकलेल्या आहेत. तशीच आमची आणि आमची निलजे इथे फायनलला मॅच आटीटेटीची झाली होती. तसाच आमचा प्रयत्न असेल. आणि अर्जुन दादा वाढदिवसानिमित्त आमच्या आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाववरनं लाख लाख शुभेच्छा. त्यांच्यामुळे आम्हाला या 40+ संघाला किंवा 40+ नंतर जो खेळाला जो चान्स मिळाली, या प्रत्येकाला आपापले कौशल्य कर्तृत्व दाखवायला मिळालं आहे, हे अर्जुन भाईंच्या मुलं झालं. कारण ते अध्यक्ष असताना त्यांनी बरेचसे टुर्नामेंट पहिल्यांदा 8 संघ खेळले. आज इथे 24, 32, 36 संघ खेळत आहेत. त्याच्यामुळं हे त्यांनी केलेल्या मेहनतीचं फल आहे त्यांना. आणि एक अशीच ईश्वर त्यांना आयुष्य उदंड देव, हीच आमच्या संघातर्फे शुभेच्छा आणि धन्यवाद. तर ज्ञानेश्वर, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. आपण यंग असताना चांगला धमक दाखवली, एक चांगला गोलंदाज, नामवंत गोलंदाज बरेच वेळेला आम्ही तुम्हाला पाहिलं. मग तशीच गोलंदाजी तुमच्यामध्ये आता 40+ झाल्यानंतर आहे का, किंवा त्याहून काहीतरी मायनस किंवा प्लस तुम्ही बदल घडवून आणलेत का गोलंदाजी करत असताना? तसं तर बदल आता मला तर आता 40+ झाल्यानंतर आता मायनसच बोलायला लागेल, प्लस तर बोलता येणार नाही. कारण आता धावपळीचं जीवन आहे, कुटुंबाला पण वेळ द्यावा लागतो, धंद्यासाठी वेळ द्यावा लागतो. तरीसुद्धा सकाळी प्रॅक्टिसच्या मुला हा थोडासा फिटनेस आहे. आणि आदर्श क्रिकेट क्लबचे बरेचसे खेळाडू जे जुने होते त्यांनी पण आता प्रॅक्टिस करावीशी वाटली, तेही आपापलं प्रयत्न कर्तव्य दाखवतात. आता आमचे एक नवोदित ज्ञानेश्वर पाटील आहे, चांगला खेळला आहे. मागच्या सामन्यामध्ये चांगले त्यांनी आपले जे बॅटिंगचे यांनी एक 50 मारली. त्याच्यामुळे आमच्या संघाला अजून थोडेसे एक उमेद जागी झाली आहे. आणि अजून 2-4 प्लेयर पुढच्या वर्षी पण आमच्यामध्ये सामील होतील. तर त्याच्यापुढे आमचा संघ एक चांगला तलाठी होईल. आणि 40+ हे दादांची मुलं तर आता मॅचेस चान्स भरायला लागल्या. त्याच्यामुळे धन्यवाद. धन्यवाद दोन्ही संघाला. तुमच्या संघाला देखील ऑल द बेस्ट. पुढचा सामना असेल पडले विपक्ष वाडेकर ओर टू जगदीश पाटील. थँक्यू नवनाथ. तर दुसरं षटक मार्गाचं असताना धावसंख्येचा वेग मात्र अत्यंत चांगला पाहायला मिळतोय. गुरुनाथ पाटीलला जरी यश मिळालं असलं तरी मात्र बेतवरे संघाने फार चुका केल्यात. 3 झेल सुटले गेल्यात अद्यापर्यंत. दुसरं षटक मार्गाचं असताना
त्यामुळे निश्चितच फलंदाज पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो गुरुनाथ पाटील आणि फलंदाज बाद होतोय तो मधुकर पाटील, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. 10 चेंडूमध्ये 24 धाबांचं योगदान, म्हणजे 240च्या स्ट्राईक रन रेटनी धाबा कुठल्या होत्या. तर कैलास पोरजी आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क करा. नवीन फलंदाज नितीन पाटील मैदानामध्ये आला. षटक या ठिकाणी समाप्त होतोय. सांगता होते 2 षटकांचा आणि 2 षटकामध्ये 31 धाबा धावपळकावरती आल्यात, त्या मात्र उत्तरार्धामध्ये फलंदाजी करताना संदप संघाच्या. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्येच आहे, अंडरग्राऊंड केलेली आहे, त्यामुळे आपण तिथे जाऊन पाणी प्यायचं आहे. 2 षटकात विचार केला 52 धाबांचं लक्ष होतं आणि 31 धाबा या धावपळकावरती पाहायला मिळतात. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज. डीजे गीत पाहायला मिळतं आमचं डीजे मास्टर. पाहिलं तर गणेश गायकर अतिशय चांगला डीजे या ठिकाणी चंदू फुटाणे असेल च्या माध्यमातून मात्र क्रिकेट विथ म्युझिक अतिशय चांगला म्युझिक पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धाबा धावपळकावरती आल्यात. उर्वरित समीकरण 12 चेंडू 21 धाबा. ज्या वेळेस आपण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असतो त्यावेळेस मात्र चांगली स्टार्ट करून द्यायला पाहिजे आणि चांगलं स्टार्ट या ठिकाणी दिलं होतं मधुकर पाटील आणि विनोद पाटील या 2 फलंदाजाने. असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली असेल तर ते काम अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि तेच काम पूर्ण अर्ध केलंय. ते पहिल्याच षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठून काढल्यात. त्यामुळे समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळतंय. सोपं म्हणता येणार नाही. अद्याप संघ बेतोडे संघ कमबॅक करतोय, कारण पद्माकरचं षटक हे टर्निंग पॉईंट असेल ज्याच्याकडे एक्सपिरियन्स फार आहे. कारण एक्सपिरियन्स इज द गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभवाला फार महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. तो अनुभव या ठिकाणी दाखवावा लागेल तो पद्माकर भोईरला. तर 4 व्हीलर कोणाची मंचाच्या डाव्या बाजूला आहे. थोडासा त्रास होतो आमच्या खेळाडूंना, त्यामुळे ज्या गाडीचे कोणी चालक मालक असतील तर त्यांना विनंती आहे की आपण गाडी तिथून हलवायची. तर येणारे 12 चेंडू आणि 21 धाबांची गरज असेल. तिसरं षटक पद्माकर भोईरचं. पहिला फलंदाज बाद झालाय मधुकर, त्याच्यानंतर विनोद आणि नितीन हे 2 फलंदाज. तर थोडासा व्यत्यय निर्माण होतो या ठिकाणी. एक फॉर्च्युनर गाडी आहे, ते गाडीचे चालक मालक मात्र जागेवरती नाही आहेत, त्यामुळे आयोजकांना थोडासा त्रास या ठिकाणी करावा लागतोय. तर सामन्याला सुरुवात होते. राऊंडी विकेट गोलंदाजी करतोय पद्माकर भोईर. 12 चेंडू 21 धाब्याची गरज असेल ती मात्र या पाटील 11 संदप संघाला. हा चेंडू पुल करतोय
चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड होते आणि चेंडू मात्र सीमारेषा गाठतोय 4 धाबेसाठी. तर पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात केली गेली आहे. 4 धावा मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण तडिया सर्कलच्या आतमध्ये आणि एकच धाव. 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात. त्यामुळे समीकरण 16 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू 16 धावा. उमेश मात्र आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, गुणलेखकाच्या भूमिकेत. 10 चेंडू, यस 10 चेंडू 16 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र आमंत्रित केलं होतं फलंदाजाला, हुक करायचं होतं, जमलं नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता. तर असे निर्धाव चेंडू, डॉट चेंडू फेकावे लागतील बेतवडे टीमला. कारण पहिल्या सत्रामध्ये 51 धाबा कुठल्या, त्यामुळे 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या, फायटिंग स्कोर उभा होता. मात्र मधुकर पाटीलने केलेली सलामी, दिलेलं चांगलं स्टार्ट, न्यू प्लॅटफॉर्म, एक ब्रिलियंट स्टार्ट. मात्र त्याचमुळे आज पाटील 11 संदप हा संघ सुस्थितीत पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आहे, कधी क्रिकेटमध्ये काय घडेल हे सांगू शकत नाही आहे. बॅकफुटला जाऊन कट करतात, पॉईंटचं क्षेत्र काळी होतं. डिपिश कबरला चेंडू येतोय आणि धाव मिळेल ती एकच धाव मिळतोय. बराच वेळ चेंडू हातामध्ये ठेवला होता, नंतर तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. 2 चेंडू चांगले फेकले. जरी सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार आला तरी सुद्धा त्याच्यानंतर मात्र 3 चेंडूवरती फक्त 2च धाबा खर्च केल्यात. अशीच अपेक्षा असेल बेतवडे टीमला पद्माकर बोर यांच्याकडून. हा चेंडू षडांपुल करतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आले होते, गॅप मधून चेंडू फरार होतोय सीमा पलीकडे. 4 धावा. तर या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. 4 ने धावसंख्येला पुढे सरकली जाते. या 41 धावा धावपळकावरती अद्याप 11 धावेची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला, तर फार इम्पॉर्टंट बॉल असेल. जेव्हा शेवटचा चेंडू राहतोय तेव्हा मात्र फलंदाजाला मोठ्या पडक्याची अपेक्षा असते, गोलंदाजाला असते ती विकेट टेकन गोलंदाजी करण्याची, डॉट चेंडू फेकण्याची. तर शेवटच्या चेंडूला फार महत्व असेल या 3ऱ्या षटकात. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू जागेवरून खेळलाय आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 6 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. फलंदाज होते नितीन पाटील आणि वनडाऊनचा फलंदाज काय असं ती भूमिका साकारली आहे. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आले, त्यामुळे सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. कारण 12 चेंडू 21 धावा गरज होती, चांगल्या षटकाची अपेक्षा होती. मात्र 3 मोठे पडके या षटकामध्ये आले. पद्माकर भोईऱ्याच्या 2 चौकार 1 षटकार, त्यामुळे समीकरण 6 चेंडू आणि 5 धावा. मात्र 5 धावा कंपल्सरी कराव्या लागतील संदप 11 संघाला.
कारण स्पर्धेचा नियम आहे, धावसंख्या कंपल्सरी आपल्याला चेस करावी लागेल. 6 चेंडू 5 धाबा. पुढचा सामना ए पोल मधला शेवटचा सामना असेल. आदर्श पडलेगाव विपक्ष आचल 11 वाडेकर या दोन टीम मध्ये. शेवटचा गोलंदाज दत्ता तांडेल. पहिला चेंडू होता, बॅकवर्डला जाऊन कट करतोय. चेंडू बराच वेळ लाभेत. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि आज चौकार. स्कोर लेवल. बेतवडे संघाच्या वतीने असं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. एज लागतोय, फलंदाज बाद. आत्ता मात्र एका धाब्याची गरज. 4 चेंडू 1 धाव. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं जातोय. आणि हा चेंडू लेटकट केलतोय. चेंडू अवेज. गीतेश होते मात्र त्याच्या आबाग्याच्या बाहेर चेंडू जातोय आणि सामना जिंकलाय तो मात्र या ठिकाणी पाटील 11 संदप या संघाने. सामना जिंकलाय संदप संघाने आणि मॅन ऑफ द मॅच आहे नो. तर सामना जिंकलाय तो मात्र या ठिकाणी संदप संघाने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हिरो ठरतो.